बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे गेल्या 2 दिवसापासून मार्चचा संप राज्यभरामध्ये सुरू होता आणि त्या संदर्भामध्ये आज सर्व त्याचं शिष्टमंडळ या ठिकाणी मला भेटायला आलेलं होतं आणि अतिशय सकारात्मक चर्चा या बाबतीत त्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाली आणि आज त्यांनी हा संप आपला मागे घेतलेला आहे. खरं म्हणजे त्यांचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता निवासाचा, हॉस्टेलचा. आपल्याला कल्पना आहे की गेल्या 3 आठवड्यापूर्वी मीच जे ला त्या ठिकाणी जाऊन आलो. त्या ठिकाणी त्यांची निवासाची व्यवस्था काय ती सगळी बघितली आणि खरं आहे की अतिशय म्हणजे आज राज्यामध्ये जवळपास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 10,000 खोल्यांची गरज आहे आणि त्या कमी आहेत आणि 10,000 खोल्या कमी असताना विद्यार्थी मग कसे राहत असतील याची आपल्याला कल्पना आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा विषय आहे. परंतु त्या ठिकाणी ज्या आहेत त्यासुद्धा त्याची तातडीने डागदुरुस्ती करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी बाथरूम गळत आहेत, अनेक ठिकाणी रूम दुरुस्त करणं आवश्यक आहे, काही ठिकाणी स्लॅब कोसळलेले आहेत. ही अवस्था त्यांची आहे आणि मग त्या संदर्भात मी PWDचे अधिकारी, आमचे डीन, सर्व संबंधित अधिकारी, एजन्सी यांना सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांना तात्काळ सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये ही डागडुजी तात्काळ करावी. 12 कोटी रुपये आम्ही PWDकडे दिलेले आहेत. त्याच्या टेंडर प्रोसेसमध्ये ते सगळं आहे. पण त्याचबरोबर नुसती डागडुजी करून नाही तर कायमस्वरूपी हा प्रश्न मिटला पाहिजे आणि म्हणून केंद्र शासनाकडे गेल्या महिनाभरापासून मी फॉलोअप करतो आहे की 500 कोटी रुपये तुम्ही आम्हाला हॉस्टेल बांधण्यासाठी द्या. CSRच्या माध्यमातून अनेक मोठ्या कंपन्या आहेत त्यांना मी गळ घातलेली आहे की तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांचे हॉस्टेल बांधायला काही मदत करा. निश्चित त्यातून पॉझिटिव्ह सकारात्मकता त्या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही लवकरच मला वाटतं या 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये फंड हा आणू, निधी आणू आणि हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी नवीन हॉस्टेल करण्याच्या संदर्भामध्ये आमची ती जी प्रक्रिया आहे ती सुरू त्या ठिकाणी निश्चित होईल. परंतु एकदा हा विषय तर सगळा मार्गी लावायचा राज्यभरातला. कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या निवासाची व्यवस्था आम्हाला या विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. त्याचबरोबर सिनियर रेसिडेन्सचा प्रश्न होता. 1432 पदं होती. 1-2 दिवसामध्ये ते आम्ही भरत आहोत. त्या प्रक्रियेतच पाईपलाईनमध्येच ते सगळे प्रकरण होतं. पण 1-2 दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये ही सगळी पदं भरली जातील. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे काही BMCचे प्रश्न होते, कॉर्पोरेशनचे प्रश्न होते आणि त्या कॉर्पोरेशनच्या प्रश्नासंदर्भामध्ये मी BMCचे आयुक्त आहेत, ठाण्याचे आयुक्त आहेत यांच्याशी चर्चा केली. कोविड काळातले काही त्यांचे देणे आहेत, बाकी आहेत, ॲरियर्स आहेत, त्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि अजूनही त्यांचे काही प्रश्न आहेत. परंतु ते खातं माझ्याकडे येत नाही. ते माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे नगरविकास आहे त्यांच्या अखेर ते येतं. परंतु मी त्यांना शब्द दिलेला आहे की आपण या 2-3 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक लावू, संबंधित अधिकाऱ्यांना बोलवू, तुमचे जे प्रश्न आहे ते निश्चित त्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेऊ. मला वाटतं अशा पद्धतीने काही अजूनही अडचणी तक्रारी मार्चच्या होत्या. मग आता 3-3 महिन्यासाठी आपण डॉक्टरांना बाहेर पाठवतो. मग त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था काय डिस्ट्रिक्ट प्रोग्रामसाठी, तर त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की यांची व्यवस्था आधी व्यवस्थित करा राहण्याची आणि नंतरच मग आपण यांना बोलवा. त्या पद्धतीने आम्ही तिथे त्यांची व्यवस्था केलेली आहे. कुठेही डॉक्टरांची अव्यवस्था व्हावी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे असं कधी या ठिकाणी होणार नाही, झालेलं नाही आहे. पण तो जी आहे ती परिस्थिती आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज वसतिगृहाची खोल्यांची गरज त्यांच्यासाठी आहे. परंतु ती आता तात्काळ कशी मार्गी लागेल, लवकरात लवकर सगळे मिशन मोडमध्ये आम्ही हा कार्यक्रम आता घेतलेला आहे. वॉर लेवलवर आम्ही हा प्रश्न आता हाती घेतलेला आहे आणि लवकरच आम्ही हा प्रश्न त्याच्याकडे मार्गी लावू आणि सगळी सकारात्मक चर्चा या बाबतीमध्ये आमची त्यांच्यासोबत झालेली आहे आणि त्यांनीसुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि आपला संप जो आहे हा त्यांनी मागे घेतलेला आहे. खरं म्हणजे 2 दिवसामध्ये रुग्णांची, लोकांची खूप अव्यवस्था त्या ठिकाणी झाली. कारण सर्व डॉक्टर एकाच वेळेला संपावर गेल्यामुळे काही प्रमाणामध्ये अव्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे हे त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं आहे. परंतु पुढे मी त्यांना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला काही करायचं असेल, असं पाऊल उचलायचं असेल तर पूर्वी मला भेटा. कारण मागचे 5 वर्ष मी मंत्री असताना काही झालं तर मी आधीच सांगितलेलं होतं त्यांच्या पद्धतीने तुम्ही मला येऊन भेटा, आपण तात्काळ प्रश्न मार्गी लावू. या संदर्भामध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन झालं नाही. हे जर माझ्याकडे आधीच त्यांनी वेळ मागितली असती आणि बैठक झाली असती तर मला वाटतं हा प्रश्न उद्भवलाच नसता, म्हणजे या संपाची वेळ त्याच्यावर आलीच नसती. परंतु आता कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे या ठिकाणी ते संपावर गेले. आज त्यांची आमची चर्चा झाली
आणि मला वाटतं अतिशय पॉझिटिव्ह चर्चा होऊन यातून हा मार्ग निघणार आहे. तू इकडे तुम्ही संप मागे घेतला का? साहेबांनी माहिती दिल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी आम्ही सर्व मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक साहेबांसोबत घेतली आणि सकारात्मक चर्चा पण निघाला आणि साहेबांनी खूप सारे तोडगा पण त्याच्यावर काढण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि पुढच्या लॉंग टर्म त्यांनी सोल्युशन काढण्याचाही त्यांनी ठरवलेलं आहे. जसं की हॉस्टेलचा मुद्दा असेल ज्यामध्ये त्यांनी CSR फंड वगैरे हे मागवून आपल्या जे काही रुग्णसेवेसाठी चांगलं होईल, कारण जेवढे डॉक्टरांची सुविधा होईल तेवढीच रुग्णसेवेसाठी आणखी बळ डॉक्टरांना मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी महोदयांनी आमच्याकडून ऐकल्या, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारही मानतो. आणि सोबतच महाराष्ट्रभर असो आणि सोबतच सगळे जेवढे आमच्यासोबत कॉर्पोरेशन कॉलेजेस आहेत, शासकीय महाविद्यालय जे आमच्या संघटनेअंतर्गत येतात, तिथं सर्वच ठिकाणी आता आम्ही निवासी डॉक्टरांचा संप जाहीरपणे माघार घेण्याचं बोलतोय, घोषित करत आहोत. तर यामध्ये सर्व मागण्यांवर तातडीचे निर्णय होण्याची अपेक्षाही आम्हाला आहे. त्याबरोबरच आणि तसे निर्देशही महोदयांनी दिलेले आहेत समस्त अधिकाऱ्यांना वगैरे. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही सर्वांची म्हणजे तुमचं नाव तुमचं पद सांगा माझ्या सगळ्यांना. मी डॉक्टर अविनाश माधव दैफळे. मी या महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष आहे आणि ज्यामध्ये आमच्या संघटनेमध्ये सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व तसेच महापालिका महाविद्यालये येतात, ज्यामध्ये सर्व निवासी डॉक्टरांची आम्ही अडचणी संबंधित प्रयत्न करतो. पिछले 2 दिनों से राज्य में मार्ड की तरफ से एक स्ट्राइक किया गया था और 2 दिन से बहुत सारी अव्यवस्था जो पेशेंट्स है, जो रुग्ण है, उनके लिए हुई थी. आज मार्ड के जो सब प्रतिनिधि है उनके साथ हमारी चर्चा हुई है. उनके जो प्रॉब्लम है, विशेष रूप से हॉस्टल के प्रॉब्लम उनके ज़्यादा है. आज राज्य में ये भी बात मैं मानूंगा कि करीब करीब 10,000 रूम्स की कमतरता, मतलब कमी आज मेडिकल स्टूडेंट के लिए है. तो जो भी है, जहाँ भी है, वहाँ भी बाथरूम की व्यवस्था है, टॉयलेट की व्यवस्था है, या जो भी रूम की व्यवस्था है वहाँ भी दुरुस्ती करने की ज़रूरत है. उन्हें भी उनकी मरम्मत करने की ज़रूरत है. मैंने पिछले महीने में ही सभी हॉस्टल का जायज़ा लिया था. मैं खुद वहाँ करीब करीब जे में 3 घंटे वहाँ जाकर सभी हॉस्टल को मतलब खुद जाकर वहाँ देखा था. बहुत अव्यवस्था वहाँ पे है, ये भी मुझे मान्य करना ही पड़ेगा. तो मैंने तुरंत आदेश दिए हैं. डीन है वहाँ के, हमारे PW के ऑफिसर से, उनको कहा था कि एक 12-15 करोड़ रुपए हमने उनके पास दिए हैं कि तुरंत इसकी मरम्मत की जाए. उसके बाद तो 10,000 रूम राज्य में आज हॉस्टल के कम है. बहुत अव्यवस्था डॉक्टर्स की निश्चित रूप से है. तो उसके लिए मैंने केंद्र से भी 2 महीने से मैं कोशिश कर रहा हूँ कि 400-500 करोड़ रुपए अगर हमें मिलते हैं. उसी तरह CSR में भी मैं कोशिश कर रहा हूँ. तो एक ही बार ये विषय हम समाप्त करें, क्योंकि आज 10,000 रूम की कमतरता होने के बाद तो कैसी व्यवस्था होगी ये आप सोच भी सकते हैं. तो इसीलिए हमेशा के लिए ये प्रश्न हमें ख़त्म करना है और डॉक्टर्स की अच्छी व्यवस्था भी हमें वहाँ पर करनी है. एक SR रेसिडेंशियल डॉक्टर, इनके 1400 करीब 1450 पद रिक्त है. मतलब उनके मतलब फाइल भी प्रोसेस में है. तो बस 2 दिन में वो जो उनका प्रश्न है मुझे लगता है उसके ऊपर भी सोल्यूशन निकल जाएगा. 2-3 दिन में इनका भी प्रमोशन वहाँ पर हो जाएगा. और छोटी मोटी बातें जो है, BMC के जो प्रश्न है, जो कोविड के समय में कुछ उनका डिफरेंस है वो दिया गया नहीं है. कुछ और भी उनके प्रश्न है, कुछ मसले हैं. तो मैंने कहा है माननीय मुख्यमंत्री जी के साथ चर्चा, क्योंकि BMC मेरे डिपार्टमेंट में नहीं आता. तो मैंने कहा CM साहब के साथ बैठकर उस पर सविस्तर चर्चा की जाएगी. सभी ऑफिसर को हम आप बुलाएंगे. आपके जो प्रश्न है वो भी, उसका भी कुछ ना कुछ सोल्यूशन हम लोग वहाँ पर निकालेंगे. और मैंने कहा कि कोई कोऑर्डिनेशन की कमी के कारण ये स्ट्राइक हुआ है. अगर यही डॉक्टर्स मुझे 2-4 दिन पहले मिलते थे और चर्चा करते थे तो मुझे लगता है स्ट्राइक करने की नौबत उन पर नहीं आती थी. लेकिन आज कोऑर्डिनेशन की कमी होने के कारण
ये स्ट्राइक हुआ है 2 दिन, बहुत सारे लोगों की व्यवस्था, रुग्ण है जो पेशेंट्स हैं उनकी व्यवस्था यहाँ पर भी हुई है, ये वो भी मानते हैं, हम भी मानते हैं। और मैंने आगे के लिए उनसे ये भी कहा है कि आपकी जो भी मांगे हैं, जो भी जायज़ मांगे हैं, वो पहले तुरंत उसके बारे में हमसे आकर चर्चा किया करो, हमें बोल दिया करो। नहीं तो हमने इसे तय किया कि हर 3 महीने बाद हम लोग एक दिन बैठेंगे, आपकी जो प्रॉब्लम्स है, स्टूडेंट्स की जो प्रॉब्लम है, डॉक्टर्स की जो प्रॉब्लम है, उसके लिए हम चर्चा करेंगे और उसके बाद में फिर मुझे लगता है हल निकलेगा। कोऑर्डिनेशन नहीं रहा तो ऐसे प्रॉब्लम तैयार होते हैं। ये हमने आज के इस उदाहरण हमारे सामने है, इसके आगे से हम जरूर कोऑर्डिनेशन रखेंगे और जो भी प्रॉब्लम है उस पर सोल्यूशन निकालेंगे। महाजन साहेब, मुद्दा उपस्थित राहतो तो हॉस्टेलचा तुम्ही सांगितलं, पण अनेक गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये, विशेषतः मेडिकल हॉस्टेलमध्ये पॅरासाईट मुलं खूप आहेत, अनेक ठिकाणी गैरवापर हॉस्टेलचा केला जातो, ही वस्तुस्थिती आहे? नाही, गैरवापर वगैरे होतो असं काही म्हणता येणार नाही, असं कुठे म्हणता येणार नाही, पण अव्यवस्था आहे हे आम्हाला अगदी मान्य आहे। कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे, मी बघितलेलं आहे। गेल्या 5 वर्षांनी माझ्याकडे जे खातं होतं आणि त्यावेळेला सुद्धा आहे वाईटच व्यवस्था आहे, म्हणजे अवस्था फार वाईट आहे, हे अगदी प्रामाणिकपणे मी मान्य करतो। पण त्यावर आता आम्हाला तोडगा काढायचा आहे। मी मंत्री झाल्यापासून या 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून या विषयाला प्राधान्याने मी हाती घेतलेलं आहे आणि अतिशय फास्ट ट्रॅकमध्ये हे आम्ही काम या ठिकाणी करणार आहोत। कायमस्वरूपी हा हॉस्टेलचा जो प्रश्न आहे हा आम्ही तडीस देणार आहोत। ग्राम विकास विभागाच्या एका पत्राची सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे। 31 डिसेंबर पूर्वी जर घरकुलाचा पहिला हप्ता दिला गेला नाही तर ती रक्कम जी आहे ती दुसऱ्या राज्यांना वळती केली जाईल, अशा पद्धतीचा पत्रामध्ये उल्लेख आहे। साधारणपणे 11,06,000 समथिंग लाभार्थी आहेत ज्यांना अजूनही तो हप्ता मिळाला नाही, अशा त्या पत्रामध्ये नव्हते। नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय खरं? नाही, मला असं वाटतं की सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खाते असतात त्यांना असं पत्र दिलं जातं, जिल्हा परिषदला असेल, एजन्सीला, पंचायत समितीला असेल किंवा जे डिपार्टमेंट, तुम्ही हा निधी वेळेत खर्च करा आणि अन्यथा आम्ही हा दुसरीकडे वळू असं त्यासाठी म्हटलं जातं। त्या पद्धतीने केंद्र सरकारने रुटीनमध्ये हे पत्र दिलेलं आहे। खरं म्हणजे आज सरकार आमचं आल्यापासून आम्ही ज्या पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतो आहोत, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यावर सविस्तर चर्चा झाली, केंद्रीय मंत्री येऊन गेलेत आणि निधी लवकर खर्च व्हावा या बाबतीमध्ये काही दुमतच नाही। परंतु मी तुम्हाला सांगेल की मधल्या 2-2.5 वर्षामध्ये हे काम इतकं ठप्प झालेलं होतं, त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, अतिशय ठप्प झालेलं होतं। परंतु आता आम्ही त्याला अतिशय गती त्या ठिकाणी दिलेली आहे। इथे अनेक अडचणी आहेत, मग जे लाभार्थी आहेत त्यांच्या स्वतःच्या जागा नाही, गायरांचा विषय त्या ठिकाणी आहे, अतिक्रमणावर त्यांची घरं आहेत, भूमिहीन लोक त्या ठिकाणी जास्त आहेत आणि म्हणून काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी निश्चित आहेत। पण त्या संदर्भामध्ये तोडगा काढलेला आहे। काही करून मग गायरांवर असेल, अतिक्रमणामध्ये असेल, मग शासनाने जागा द्यावी, खाजगी व्यक्तीकडून विकत घेऊन त्यांना ती जागा द्यावी, जागा कमी असेल तर मल्टिपल म्हणजे 2 स्टोर 3 स्टोर 4 स्टोरेजमध्ये या बिल्डिंग बांधाव्यात। अशा पद्धतीने आता आम्ही 100% ही आवास योजना पूर्ण कशी होईल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे। पण आपण इतर राज्यात जर बघितलं तर आपल्यापेक्षा 4-5 पट कमी म्हणजे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अनेक राज्यांमध्ये आपण या 6 महिन्यामध्ये अतिशय स्पीड गती या कामांना या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या पत्राचा फार भाव करण्याची गरज नाही। हे रुटीनमध्ये दिलेलं पत्र आहे आणि याचा मागचं तात्पर्य एवढंच आहे, आशय एवढाच आहे की ही कामं लवकर पूर्ण करा, हा निधी तुम्ही लवकर खर्च करा। पण मला वाटतं महाराष्ट्र आता खूप पुढे आहे या बाबतीमध्ये, खूप आम्ही स्पीड या बाबतीमध्ये पकडलेला आहे। त्या 11,06,055 घरांसंदर्भात तातडीने तुम्ही काय आदेश दिले किंवा त्याची काही माहिती घेतली? कारण ते पेंडिंग आहेत आणि त्यांना जर तो हप्ता मिळाला गेला नाही तर ती रक्कम नाही, एवढे लोक पेंडिंग वगैरे, मला वाटतं आपल्या आकड्यामध्ये खूप काही तफावत आहे। यावर्षी जवळपास मला असं वाटतं की 4 लाख लोकांना आपण त्या ठिकाणी घरं मंजूर केलेली आहेत आणि त्या संदर्भातला विषय आहे। पण मला वाटतं अतिशय गती स्पीड त्या ठिकाणी आहे, पैसे कुठे पेंडिंग वगैरे असा काही फार मोठा विषय नाही आहे। पण तुम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी जागाच नाही आहे, बेघर आहेत, गायरांवर आहे, असे एक विषय, पण त्या संदर्भातले सगळे निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेले आहेत। ज्या ठिकाणी गावठाण नसेल, गायरान नसेल त्या ठिकाणी खाजगी जागा विकत घ्या, परंतु या लोकांना घरकुल बांधून द्या। पंतप्रधानांचं हे स्वप्न आहे, त्यांनी सांगितलं की एकही माणूस या देशामध्ये बेघर राहता कामा नये, ज्याच्या डोक्यावर छत नाही, ज्याच्या घराला भिंती नाही, असा एकही माणूस असता कामा नये। प्रत्येकाला नळ द्या, प्रत्येकाच्या घरात लाईट द्या, प्रत्येकाला शौचालय द्या, प्रत्येकाला घर द्या, प्रत्येकाला गॅस द्या। आणि म्हणून सर्वसामान्य गरीब माणूस आहे त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना या सगळ्या सोयीसुविधा देण्याचं काम केंद्र सरकार या ठिकाणी करत आहे आणि म्हणून मला वाटतं की फार
काहीतरी मोठं संकट आलं आहे राज्यावर, विरोधकांना तर काहीतरी लागतंच आणि म्हणून फक्त या कामाला गती यावी, हा निधी सगळा खर्च करा असं म्हणण्याचा या पत्राच्या मागचा आशय आहे. पण तो राज्य सरकार या बाबतीमध्ये अतिशय हा विषय आम्ही आल्यापासून गांभीर्याने घेतलेला आहे आणि खूप मोठी गती आता आम्ही या सगळ्या कामांना दिलेली आहे. महाजन साहेब, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचं विधान आणि त्यानंतर भाजपाने केलेलं आंदोलन, सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पडदा टाकलेला आहे. ते म्हणले की धर्मवीर असो किंवा स्वराज्यरक्षक असो, दोन्ही म्हटलं तर काही वावगं नाही आहे. याचा अर्थ पवारांनीच अजित पवारांचे कान टोचले आहेत का? आणि मुळात सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपावर आरोप असा केलेला आहे की इतर महत्त्वाच्या विषयांना बगल देण्याचा प्रयत्न असे भाजप आंदोलन करून पाहतात. नाही, विषय म्हणजे महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देण्याचा तुम्ही या ठिकाणी बोलतात. मग तुम्ही इतके झाले काय करतात? तुम्ही एवढे गावं बंद ठेवतायत, महाराष्ट्र बंद ठेवतायत, तुम्ही मोर्चे काढतायत, मग तुम्ही काय करतात? लोकांचे इतके महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी असताना तुम्ही कुठल्या विषयावर आपण आंदोलन करतोय, कुठल्या विषयावर आपण बोलतोय, कुठल्या विषयावर दररोज गोंधळ घालतोय विधानसभेमध्ये, हे आपण आत्मपरीक्षण करा. आम्हाला सांगितल्यापेक्षा आपण किती गोंधळ घातल्या विषयाने सगळं राज्य बघताय ना, हे बघताय. आणि म्हणून दादा बोलले म्हणून ते बरोबर आणि आम्ही बोललो तर मग ते चुकीचं आहे असं म्हणणं योग्य होणार नाही.